नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एएम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FBA वर्गातील सेमिस्टर 2 चा आपला जो पेपर आहे ह्युमन जॉग्राफी म्हणजेच मानवी भूगोल यातील प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या यावर आपण चर्चा करू. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये 3 उपघटक आहे. त्याच्यातला तिसरा जो उपघटक आहे भारतीय लोकसंख्येची रचना, याचा भाग क्रमांक 1 आपण बघत आहोत. भारतीय लोकसंख्येची रचना याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे भारतीय लोकसंख्येतील लिंग गुणोत्तराचा अभ्यास आणि दुसरे साक्षरता अभ्यास. तर आपण हे दोन घटकांपैकी पहिला जो घटक आहे भारतीय लोकसंख्येची रचना, त्याच्यामध्ये लिंग गुणोत्तराचा अभ्यास, या संदर्भामध्ये आजच्या तासात आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रकरण आहे आपलं प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या, याच्यामध्ये 3 घटक आहे. पहिला घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा घटक, दुसरा लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आणि तिसरा ज्यावर आपण चर्चा करतोय तो आहे भारतीय लोकसंख्येची रचना. याचा भाग क्रमांक 1 बघतोय आपण, लिंग गुणोत्तर किंवा लिंग रचना याचा अभ्यास करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेला आपण लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करतो, मानवी भूगोलाचा अभ्यास करतो, त्यामध्ये लोकसंख्या वाढी बरोबरच लोकसंख्याच्या रचनेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. किंबहुदा याशिवाय हा अभ्यास पूर्ण होत नाही. जेव्हा विद्यार्थी मित्रांनो एखाद्या प्रदेशामध्ये किंवा एखाद्या देशामध्ये आपण वेगवेगळ्या योजना तयार करतो, या योजना तयार करत असताना काही प्राथमिक माहिती महत्वाची असते, मूलभूत माहिती महत्वाची असते की ज्या माहितीच्या आधारावर आपण योजना राबवत असतो. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी राहणारे लोकसंख्या, त्या लोकसंख्येची रचना आणि त्यांची वैशिष्ट्य हे लक्षात घेऊनच आपल्याला अशा प्रकारच्या योजना तयार करता येतात. आणि विशेषतः मी तुम्हाला सांगेल विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण लोकसंख्या रचनेचा अभ्यास करतो ना, त्यामध्ये मग वय असेल, लिंग असेल, धर्म असेल, त्या ठिकाणच्या लोकांचा, त्यांची भाषा असेल, साक्षरता असेल, वेगवेगळे त्यांची व्यवसाय असेल, त्यांचं एकंदर वार्षिक उत्पादन काय आहे, कुटुंबाचा प्रकार कोणता आहे, विभक्त कुटुंब आहे की एकत्र कुटुंब आहे, वैवाहिक स्थिती काय आहेत, या सर्व बाबी आपण लक्षात घेऊन त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या योजना वापरतो. मग ती आर्थिक योजना असेल, सामाजिक योजना असेल किंवा कोणत्या प्रकारच्या सार्वजनिक सुविधांच्या संदर्भातल्या योजना असेल, या सर्व योजना तयार करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणच्या लोकसंख्येच्या रचनेची माहिती हवी असते. आणि त्याच्यावरच आपण जर योजना तयार केली तर ती चांगल्या प्रकारे यशस्वी ठरते, अन्यथा त्याच्यामध्ये आपल्याला अपयश येऊ शकतं, ती योजना बारगळली जाऊ शकते, त्याच्यात अपयश येऊ शकतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रदेशामध्ये लोकसंख्या रचनेचा अभ्यास हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. आणि सर्वात महत्वाचं, भारताच्या संदर्भामध्ये आपण आपला अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आपण लोकसंख्येची रचना 2 गोष्टीच्या संदर्भात समजून घेणार आहेत. एक म्हणजे लिंग गुणोत्तर काय आहेत आपल्या भारतीय लोकसंख्येचं, त्या संदर्भातली स्थिती काय आहे, दुसरे साक्षरता. म्हणून आपण पहिली जी गोष्ट आहे या तासाला लिंग गुणोत्तर, ज्याला सेक्स रेशो आपण म्हणतो, त्या संदर्भात अभ्यास करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की लोकसंख्येची लिंग रचना म्हणजे काय, की एकूण लोकसंख्येमध्ये स्त्री आणि पुरुष यांचं प्रमाण किती आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला समाजातील एकूण लोकसंख्या किती आहे, त्याच्यामध्ये स्त्रिया किती आणि पुरुष किती, यावरून आपल्याला त्या एकंदरीत त्या लोकसंख्येमध्ये स्त्री पुरुष प्रमाण संतुलित आहे की नाही याची कल्पना येते, या संदर्भात माहिती मिळते. लिंगभेद रचना ही आपणास लोकसंख्येतील स्त्री पुरुष प्रमाण जे आहे ना याच्यावरून समजते आणि याच्यातून आपल्याला लक्षात येते. म्हणजे लिंग रचना ही आपणास एकूण लोकसंख्येतील स्त्री पुरुष प्रमाण दर्शवते, हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे की समाजामध्ये स्त्री पुरुष प्रमाण कसं आहे याच्यावर त्या ठिकाणच्या समाजाची सामाजिक स्थिती आणि सामाजिक स्वास्थ्य अवलंबून असते. जितकं प्रमाण संतुलित असेल तितकं त्या ठिकाणचं सामाजिक स्वास्थ्य चांगलं असतं. या उलट जर याच्यामध्ये तफावत जास्त असेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा भागामध्ये सामाजिक स्वास्थ्य बिघडतं आणि त्या समाजामध्ये अनेक प्रकारचे होतात, हे आज अलीकडच्या अभ्यासातून लक्षात आलंय. आणि सर्वात विचार केला तर हा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो. काही ठिकाणी हा अभ्यास करत असताना लिंग गुणोत्तर अभ्यासाना दर शेकडा स्त्री पुरुष प्रमाण काढलं जातं, तर काही ठिकाणी दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण किती आहे याचा अभ्यास करतो. दोन्ही पद्धती वेगवेगळ्या देशामध्ये वापरल्या जातात. विशेषतः युरोपियन देशामध्ये किंवा संयुक्त संस्थान युनोतर्फे जे वेगवेगळा अभ्यास केला जातो त्या अभ्यासामध्ये या दोन्ही पद्धतींचा वापर करतो. भारताचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो, लिंग गुणोत्तर हे आपण वेगवेगळ्या वर्गासाठी काढतो. विशेषतः लहान जो गट आहे 0 ते 6 वर्षाचा
त्या गटासाठी काढतो, किंवा 7 ते 14च्या गटासाठी काढतो, 14 ते 59 पर्यंत काढतो, किंवा वृद्ध वयोगटासाठी जातो. याच्यातून आपल्याला प्रत्येक वयोगटामध्ये स्त्रियांचं प्रमाण किती आहे याची कल्पना येते, आणि त्याच्यातून आपल्याला एकंदरीत त्या समाजाची सामाजिक स्वास्थ्य कसं आहे, किंवा आपल्या ज्या योजना ज्या आहेत त्या तयार करण्यासाठी आपण उपयोग करतो. आपल्याला माहिती आहे मुलांसाठी वेगळ्या योजना असतात, वर्किंग पॉप्युलेशनसाठी वेगळ्या असतात, वयोवृद्धांसाठी वेगळ्या असतात, स्त्रियांसाठी वेगळ्या असतात. या संपूर्ण योजनेचं मूळ म्हणजे त्या ठिकाणच्या लोकसंख्येच्या रचनेची माहिती हवी आहे, आणि त्याच्यामध्ये लिंग गुणोत्तराची माहिती अत्यंत महत्वाची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एकूण लोकसंख्येतील स्त्री पुरुषांचे जे सापेक्ष प्रमाण आहे त्याच प्रमाणाला आपण स्त्री पुरुष गुणोत्तर असं म्हणतो. ही अत्यंत सोपी व्याख्या आपल्याला स्त्री पुरुष गुणोत्तर सांगता येते. आणि लिंग गुणोत्तराचा अभ्यास करण्यासाठी ज्या 2 पद्धती वापरल्या जातात ना विद्यार्थी मित्रांनो, त्याचा थोडक्यात आपण आढावा घेऊया. पहिली सर्वात महत्वाची पद्धत आहे शेकडा लिंग गुणोत्तर. विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला सांगितलं की संयुक्त राष्ट्र संघाच्या तर्फे जगामध्ये जे वेगवेगळे सॅम्पल सर्वे केले जातात, जो अभ्यास केला जातो त्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने शेकडा लिंग गुणोत्तर ही पद्धत वापरली जाते. याचं सूत्र आहे, त्या सूत्राचा वापर करून हे प्रमाण काढलं. सूत्र काय आहे? एकदम सोपं आहे. शेकडा लिंग गुणोत्तर बरोबर पुरुषांची संख्या भागिले स्त्रियांची संख्या गुणिले 100. आपण शेकड्यामध्ये काढतो म्हणून आपण या ठिकाणी 100 म्हणतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या सूत्राच्या साहाय्याने आपण जी माहिती काढतो, जे लिंग गुणोत्तर काढतो, त्या लिंग गुणोत्तरून काय बोध होतो की त्या लिंग गुणोत्तरामध्ये 100 स्त्रियांमागे पुरुषांची संख्या किती आहे असं आपण काढतो. या सूत्राच्या माध्यमातून हे आपल्याला कळतं आणि त्याचा फायदा आपल्याला होतो. म्हणजे एकंदरीत काय आहे की जेव्हा लिंग गुणोत्तर 100 पेक्षा जास्त अधिक असते तेव्हा त्या ठिकाणी स्त्रियांचं प्रमाण जास्त असतं. पण ते 100 पेक्षा कमी असेल तर याचा अर्थ असा आहे की त्या समाजामध्ये स्त्रियांची संख्या कमी आहे आणि ते चिंतनाची बाब आहे. त्या ठिकाणी एक समस्या म्हणून आपल्या लक्षात येते. आणि दुसरी जी पद्धत आहे जी आपण भारतामध्ये वापरतो, दर हजारे लिंग गुणोत्तर, ही भारतामध्ये आपण वापरतो. दर जनगणनेमध्ये आपण या पद्धतीचा वापर करून लिंग गुणोत्तर काढतो. याचा अर्थ काय आहे की दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती आहे यावरून गुणोत्तर काढलं जातं. याचं सूत्र अत्यंत सोपं आहे. सूत्र काय आहे? दर 1000 लिंग गुणोत्तर बरोबर स्त्रियांची संख्या भागिले पुरुषांची संख्या गुणिले 1000. 1000 का गुणतो आपण? कारण हजारे पटीमध्ये आपण सांगतो की दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण किती आहे हे आपल्याला याच्यातून घडतं. आणि मी आता सांगितलं की हे गुणोत्तर काढत असताना आपल्याला किंवा अशा प्रकारचे आपण आकडेवारी ज्या वेळेला काढतो त्यावेळेला आपल्याला एकंदरीत समाजामध्ये स्त्रियांचं प्रमाण किती आहे हे समजतं. आणि हीच पद्धत आपण दर जनगणनेमध्ये भारतासाठी वापरतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण 1901 पासून सतत दर 10 वर्षांनी आपण ही जनगणना करत आहोत आणि या जनगणनेतून आपल्याला जी माहिती मिळते त्या माहितीच्या आधारे आपण एक सर्वात महत्वाची गोष्ट की जर आपण ही आकडेवारी पाहिली, हा टेबल पाहिला, तुमच्या सहज लक्षात येईल कशा प्रकारे दर हजाराची जनगणना जी आहे कशा प्रकारे ही जनगणनाच वर्ष 1901 पासून तर 2011 पर्यंत ही आकडेवारी दिलेल्या आहेत. या आकडेवारीमध्ये सर्व ठिकाणी बघा, त्या ठिकाणी इथं 1951 मध्ये 946 अंक आहे. थोडीशी तर दुरुस्ती लक्षात घ्यावा, आपण आलेखामध्ये ती दुरुस्ती केली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कळेल की 1901 पासून तर तुम्ही 2011 पर्यंत बघा सर्व ठिकाणी एकंदरीत सर्व आपण कल पाहिल्या ना विद्यार्थी मित्रांनो, तर दर जनगणनेमध्ये ती एखादा 2 वर्ष अपवाद असेल, एखादी 2 जनगणना अपवाद असेल, पण ती जनगणनेमध्ये दर हजारीची स्त्रियांची संख्या ती कमी झाली. बघा 1901 मध्ये दर हजारी 972 होती, तर ती 2011 मध्ये 940 पर्यंत. याचा अर्थ काय झाला? ती कमी झाली. आणि नंतरच्या काळामध्ये 1971 मध्ये ती अत्यंत कमी झाली, ती 930 आणि 91 मध्ये तर 927 पर्यंत कमी झाली. याचा अर्थ काय झाला की जनगणना ही एखादा वर्ष जर अपवाद सोडलं तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, जनगणनेमध्ये भारतातील स्त्रियांची संख्या दर हजारी पुरुषांमागे कमी झाल्याचं दिसतंय. शेवटी या 2 वर्षामध्ये 2001 आणि 2011 मध्ये थोडी त्याच्यात वाढ झाली. ही मात्र एक सकारात्मक बाब आहे, पॉझिटिव्ह बाब आहे. अपेक्षा करूया आपण 2021 ची जी जनगणना होईल त्यामध्ये अशाच प्रकारचं चांगलं चित्र आपल्याला दिसेल आणि ही लोकसंख्या जी आपण लोकसंख्येमध्ये स्त्रियांचं प्रमाण आहे हे वाढेल. आता विद्यार्थी मित्रांनो, या आलेखाचं किंवा आकडेवारी जर पाहिली तर आपल्या 2-3 गोष्टी लक्षात येतात. पहिली गोष्ट काय आहे? 2001 ते 11 या काळामध्ये 1901 ते 2011 या काळामध्ये जर आपण लिंग गुणोत्तर बघितलं, केरळासारखं 1-2 राज्य आहे की त्यामध्ये हे प्रमाण सतत वाढलं गेलं आहे, पण इतर राज्यामध्ये मात्र हे चित्र आशावादक नाही.
निराशक आहे आणि त्या ठिकाणी निगेटिव्ह बाब आहे. आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट की 1901 पासून ते 71 पर्यंत दर हजारी स्त्रियांचं प्रमाण नेहमी त्या ठिकाणी कमी होत गेलेलं आहे. तर या काळात काय झालंय, 972 वरून 930 पर्यंत कमी झालंय. म्हणजे याचा अर्थ 42ने संख्या कमी झाली. विद्यार्थी मित्रांनो, ही अत्यंत नकारात्मक गोष्ट, एक विदारक चित्र आपल्या भारतामध्ये लक्षात आलं. म्हणून नंतरच्या काळामध्ये याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने प्रयत्न केले. 1981 नंतर ते 4ने वाढलं, पण 2001 मध्ये दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या 933 होती, की 2011 मध्ये 240 पर्यंत म्हणजे 7ने वाढली. हे थोडंसं आशावादी चित्र आहे. मला वाटतं भविष्यात सुद्धा अशाच प्रकारचं चित्र निर्माण झालं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी यश येईल. आपण जर नकाशा पाहिला, नकाशाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की या नकाशामध्ये साधारणपणे 4 गट पाडले आपण, की पहिल्या गटामध्ये दर हजारी स्त्रियांची संख्या जास्त आहे, केरळसारखं राज्य आहे. दुसऱ्या याच्यामध्ये 950 ते 1000 दरम्यान स्त्रियांची संख्या कोणत्या राज्यात आहे, त्याच्यानंतर 900 ते 950 आणि शेवटी 950 पेक्षा कमी किंवा त्यापेक्षा कमी जे आहेत हे राज्य कोणते आहेत, हे संपूर्ण तुम्ही या नकाशाचं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला कळेल त्या ठिकाणी. म्हणून या सूचीच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं कोणत्या ठिकाणी राज्यामध्ये जास्त आहे, कोणत्या ठिकाणी कमी आहे, हे एकंदरीत आपल्याला कळतं. पण विद्यार्थी सर्वात महत्वाची गोष्ट 2-3 बाबी मी तुम्हाला सांगतो की केरळ सारख्या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर जे आहे दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या 1084 आहे. तर हरियाणामध्ये ते खूप कमी आहे, फक्त किती आहे 877 आहे. म्हणून एक काळजी करणारी गोष्ट आहे. पंजाब असेल, हरियाणा असेल, बिहार असेल, यासारख्या राज्यामध्ये खूप कमी आहे त्या ठिकाणी. जर तुम्ही संपूर्ण राज्याचा, आपल्या भारतातील राज्यांचा, प्रत्येक राज्याचा वैयक्तिक जर तुम्ही आकडेवारी पाहिली तुमच्या सहज लक्षात येईल त्या ठिकाणी. त्याच्यानंतर धर्मानुसार जर विचार केला ना विद्यार्थी मित्रांनो, तर धर्मानुसार ख्रिश्चन धर्मामध्ये हे गुणोत्तर अत्यंत चांगलं आहे, दर हजारी 23 पर्यंत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर शीख धर्मामध्ये फक्त ते 903 आहे, हिंदू धर्मामध्ये 939 आहे आणि बाकीच्या धर्मामध्ये सुद्धा इतकं चांगलं चित्र नाहीये. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, यामधून सुद्धा आपण कोणत्याही प्रकारचा अभ्यास करा, त्याच्यातून एका प्रकारे भारतामध्ये लिंग गुणोत्तर हे स्थिर नाही, संतुलित नाही, हे आपल्या लक्षात येतं. म्हणून या ठिकाणी अधिक काम करण्याची गरज आहे, समाज प्रबोधनाची गरज. जर आपण लिंग गुणोत्तर भारतामध्ये का कमी आहे याची काही कारण मी तुमच्या समोर ठेवतो. त्या ठिकाणी बालमृत्यू दर जास्त आहे. विशेषतः बालमृत्यू दरामध्ये जर आपण 0 ते 6 वयोगटाचा जर विचार केला ना, त्याच्यामध्ये मुलींचा मृत्यू दर जास्त आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये साहजिकच एकंदरीत समाजामध्ये मुलींची संख्या कमी दिसते. म्हणजे पहिलं कारण आहे. दुसरं महत्वाचं कारण काय आहे, पुरुष प्रधान संस्कृती. याचा सर्वात मोठा पगडा आपल्या भारतामध्ये विद्यार्थी मित्रांनो या स्त्री पुरुष प्रमाण जे आहे ते असंतुलित होण्यावर होत आहे. आज समाजामध्ये पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळं, पुरुष प्रधान असल्यामुळे काय होतं की स्त्रियांकडे दुर्लक्ष होतं. स्त्रियांना इतकं समाजामध्ये महत्वाचं स्थान दिलं जात नाही, दुय्यम स्थान दिलं जातं. आणि त्याच्यामुळं लहानपणापासूनच स्त्रियांकडे, मुलींकडे एक निगेटिव्ह अर्थानं बघितलं जातं. त्याचा डायरेक्टली किंवा अनडायरेक्टली परिणाम हा त्यांची संख्या कमी होण्यावर होतो. हे एक महत्वाचं कारण आहे. आपल्या भारतामध्ये अजून एक चुकीची परंपरा आहे, एक रूढी आहे की मुलगा हा वंशाचा दिवा आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळं आपल्या कोणतंही अपत्य, विशेषतः आपल्याला मुलगाच झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी गर्भ निदान चाचण्या करतं आणि त्याच्यातून जर मुलीचा गर्भ असेल त्या ठिकाणी अबॉर्शन केलं जातं. त्या ठिकाणी कायद्याने याला बंदी आहे, आपल्याला मान्य नाही, पण तरी सुद्धा आजही ग्रामीण भाग असेल, आदिवासी असेल, भटक्या जाती जमातीचे काही तांडे असतील, त्या ठिकाणी ट्रायबल लोक असेल, या ठिकाणी अशा प्रकारच्या रूढी परंपरेचा अत्यंत जास्त पगडा आहे. त्याचा परिणाम त्या ठिकाणी स्त्रियांचे किंवा मुलींचं प्रमाण कमी असणं होतं. म्हणून वंशाचा दिवा पाहिजे, आपल्या वंशाला दिवा पाहिजे, मुलगा पाहिजे, हे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या रूढी परंपरा आहेत, त्याचा इनडायरेक्टली परिणाम हा मुलींची संख्या कमी होण्यावर होतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आजही विशेषतः ग्रामीण भागामध्ये मी तुम्हाला सांगेल की वैद्यकीय सुविधा इतक्या प्रमाणात पसरलेलं नाही, त्या ठिकाणी विकसित नाही. त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला स्त्रियांचं ज्यावेळी बाळंतपण होतं त्या बाळंतपणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रिया मृत्युमुखी पडतात. मृत्यूदर त्यांचा जास्त आहे. साहजिकच काय होतं, मृत्यूदर त्यांचा जास्त असल्यामुळे स्त्रियांचा एकंदरीत समाजामध्ये स्त्रियांची संख्या कमी होते. म्हणून हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. त्याच्यानंतर निरक्षरता हे सर्वात महत्वाचं कारण आहे विद्यार्थी मित्र. कारण मी तुम्हाला सांगतो, जितका समाज निरक्षर असेल तितकं त्या ठिकाणी त्यांना स्त्री पुरुष समानतेचं तत्व समजत नाही. त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात येत नाही की
त्यांच्या मनावर लहानपणापासून बिंबवलेलं असतं की मुलगा हा महत्वाचा आहे, मुलींना दुय्यम स्थान आहे, मुलगी ही परक्याच्या घरी जाते, त्या ठिकाणी तिला शिकवून उपयोग नाही, अशा प्रकारची त्या ठिकाणी निरक्षरता, अशी मानसिकता एका प्रकारे समाजामध्ये स्त्रियांचं प्रमाण कमी करायला त्या ठिकाणी कारणीभूत ठरते. जोपर्यंत निरक्षरता त्या ठिकाणी दूर होत नाही तोपर्यंत मला वाटतं याच्यामध्ये सुधारणा होणं शक्य नाही. म्हणून त्या ठिकाणी निरक्षरता जी आहे ती कमी केली पाहिजे, साक्षरता वाढवली पाहिजे, समाजाचं प्रबोधन केलं पाहिजे, तरच मला वाटतं ही संख्या वाढेल त्या ठिकाणी. आणखी एक महत्वाचं आताच सांगितलं, स्त्रियांना दुय्यम स्थान, त्याच्यामुळे स्त्रियांच्या आरोग्याकडे म्हणा, शिक्षणाकडे म्हणा, एकंदरीत त्यांच्याकडे विकासाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्याचा परिणाम त्यांचा मृत्यूदर वाढतो, त्यांचं दुर्लक्ष होतं त्यांच्याकडे आणि म्हणून समाजामध्ये त्यांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी असतं. स्त्री पुरुष समानता हे तत्व आजही आपल्या समाजामध्ये बऱ्याचशा मान्य नाही. आपण तोंडावर फक्त गोड बोलतो, दाखवतो की आम्ही स्त्री पुरुष समानता आहोत, पण विद्यार्थी मित्रांनो आतल्या मनाने जर आपण विचार केला, जर सर्वेक्षण केलं तर अनेक प्रकारच्या बाबी असं लक्षात येतात की त्याच्यामध्ये आजही मुलींना, स्त्रियांना समाजामध्ये, त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या समाजामध्ये दुय्यम स्थान दिलं जातं आणि त्याचा एकंदरीत परिणाम हा समाजातील त्या स्त्रियांच्या प्रमाणावर होतो, त्यांचं प्रमाण कमी होतं. म्हणून हे अत्यंत घातक आहे. स्त्री पुरुष समानता हे तत्व मांडलं पाहिजे पण ते मांडलं जात नाही. ते फक्त कायद्याचं जे बंधन आहे किंवा फक्त ते पुस्तकात राहतं, फक्त ते त्या ठिकाणी दिसतं, पण तशा प्रकारचं असत नाही, हे दुर्दैव आहे. म्हणून हे एक महत्वाचं कारण त्या ठिकाणी आहे. स्त्री रूढी परंपरा या कमी झाल्या पाहिजेत, त्या रूढी परंपरामुळे समाजाची मानसिकता त्या ठिकाणी मानसिकता बदलत नाही. आणि जर ही मानसिकता बदलली नाही ना विद्यार्थी मित्रांनो, तर मला वाटतं अशा प्रकारे स्त्रियांचं प्रमाण समाजात वाढणार नाही. म्हणून अत्यंत महत्वाचं आहे की हे जे संपूर्ण कारण पाहिले तर या कारणावर आपण उपाययोजना केली पाहिजे. समाजाची त्या ठिकाणी मानसिकता बदलली पाहिजे. स्त्री पुरुष समानता आहे. आज मला वाटतं स्त्रिया कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाही. विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, उद्योगधंदे असेल, समाजकारण असेल किंवा त्या ठिकाणी खेळ असतील त्या ठिकाणी, किंवा अलीकडच्या काळामध्ये सैन्य दलामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढत आहे, स्त्रियांचा सहभाग वाढत आहे. तुम्ही 10वी 12वी किंवा इतर विद्यापीठ परीक्षेचा निकाल बघा, याच्यामध्ये सुद्धा मुलींचं नेतृत्व कामगिरी आहे. आज वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्पर्धा होतात, ऑलिम्पिक असेल, राष्ट्रीय खेळ असेल, याच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण चांगलं आहे, त्यांनी मिळवलेले बक्षीस चांगले. म्हणजे याचा अर्थ काय आहे, स्त्री कोणत्याही बाबतीमध्ये पुरुषांपेक्षा मागं नाही. पण हे समाजामध्ये बिंबलं पाहिजे. समाजामध्ये जोपर्यंत रुजत नाही, जोपर्यंत सामाजिक रूढी परंपरा बदलत नाही, तोपर्यंत मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो स्त्रियांचं लिंग गुणोत्तर जे आहे किंवा समाजामध्ये जे लिंग गुणोत्तर आहे, स्त्रियांची संख्या ही पुरुषांच्या तुलनेनं वाढणार नाही, ती संतुलित होणार नाही. म्हणून त्यासाठी सामाजिक प्रबोधन, कायदा, शासन, आपले सर्वांचं सहकार्य गरजेचं आहे. तरच मला वाटतं या ठिकाणी आपण यशस्वी ठरू शकू. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे अत्यंत महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो आज आपण या तासाला फक्त भारतीय लिंग रचना, लोकसंख्येची रचना जी आहे त्याच्यामध्ये लिंग गुणोत्तर यावर चर्चा केली. उद्याच्या तासाला आपण पुढचा जो घटक आहे भारतीय लोकसंख्येची रचना, साक्षरता यावर आपण चर्चा करूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.